चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला. नक्की ठिकाण माहीत नसल्यामुळे शोधकार्यात अडचण. परळी तहसीलमार्फत डिझास्टर मॅनेजमेंट टीमला बोलावण्यात आलेलं आहे. परळी तालुक्यातील चांदापूर येथील तलावामध्ये आज 23 जून रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी नावाचा व्यक्ती पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी नगर परिषदेच्या शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केलं. मात्र संबंधित व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी बुडाली याचा अचूक अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आणि त्यामुळे शोध लागण्यास उशीर होत आहे. परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांचे पती आणि नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी भेट देऊन नगर परिषदेच्या टीमला पाठवून दिले. परळी नगर परिषदेचे शोध पथक सकाळपासून पाण्यात शोध घेत आहेत. मात्र तलावाचा अंदाज आणि पाण्याचा विस्तार लक्षात घेता शोधकार्याला मर्यादा येत होत्या. बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी तात्काळ या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली आणि त्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधून घटनास्थळी अत्याधुनिक साधनांसह आपत्ती व्यवस्थापन यांना पाचारण करण्याची विनंती केली आणि या घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांनी तातडीने डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला पाचारण करण्याचे आदेश दिले. ही टीम लवकरच घटनास्थळी दाखल होऊन अत्याधुनिक बोटी आणि शोधसाधनांच्या मदतीनं सुमित कलशेट्टी यांचा शोध घेणार आहे. सध्या नगर परिषदेचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून डिझास्टर टीम आल्यानंतर या शोधकार्याला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे चांदापूर आणि परळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुमित कलशेट्टी यांच्या सुरक्षिततेसाठी नागरिक प्रार्थना करत आहेत.